नमस्कार, आपलं कविता स्वयंपाकघरमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओव्याच्या पानाची खमंग, कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट भजी। पावसाळ्यात गरमागरम चहासोबत ही भजी भारीच लागतात। हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता ओव्याची भजी बनवण्यासाठी आपण मिश्रण तयार करूया। त्यासाठी मी मिक्सिंग बाउलमध्ये 5 चमचे बेसन घेत आहे। चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि ओव्याची पानं ही माझ्या गॅलरीतल्या कुंडीतली आहेत, ती मी काढून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पाव चमच्यापेक्षा कमी हळद, लाल तिखट आणि घरगुती मसाला आणि पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आणि 1 चमचा भर मी सफेद तीळ टाकत आहे। सफेद तीळ तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। आणि व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून बेसनचं मिश्रण व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे। आतमध्ये गुठळ्या वगैरे राहताने जास्त पातळ पण बनवायचं नाही, थोडं घट्टसर असं बेसनचं मिश्रण बनवून घेऊयात। हे बघा, व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने असं कन्सिस्टन्सी पाहिजे। व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता भजी बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घेते आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं असं। ओव्याची पानं बेसनमध्ये व्यवस्थित अशी डीप करून घ्यायची आहेत। इकडे भजी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झालेलं आहे। आता एक एक करून जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी तळण्यासाठी सोडायची आहेत भजी। दोन ते 3 मिनिटं एका साईडने भजी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशी तळून घेऊयात। दुसऱ्या साईडने परतून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी तळून घेऊयात। मस्त अशी कशी फुगली आहेत बघा भजी। हे बघा, मस्त अशी ओव्याची भजी तळून तयार आहे। तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीची पण भजी तळून घेणार आहे। ओव्याच्या पानांचा सुगंध आणि बेसनाच्या मसाल्याचा परफेक्ट मिश्रण, यामुळे ही भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये पटकन तयार होते। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या कविता स्वयंपाकघर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तीळ टाकून किती सुंदर अशी भजी दिसतायत बघा, वरून कुरकुरीत आतून नरम अशी भजी तुम्ही नक्की बनवून बघा। खूप छान टेस्टी अशी ही भजी तयार होतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।